नमस्कार मित्रांनो, तर आपण आज चाललोय जोह्याला गणपती बघायला. ओमकार आहे, मी प्रसाद, जितेश आहे. बघू जर आता गणपती वगैरे आवडले तर बुकिंगच करून येतो. चला भेटूया पुढे. मित्रांनो, आता आपण जोह्यामध्ये चाललोय गणपती बुकिंगसाठी. जाम ट्रॉफिक आहे, पाऊस पण पडतंय. रेल्वे पटरीवर आता आपण आहोत. प्रसाद वाटतं ही चॉईस करतोय. हे बघा कशी वाटते मित्रांनो, गौर बघा. नाद नाही नाद, काचत पण गणपती आहे की चालते. बघा काय कुणाल आड कळवे. बघा तुम्हाला गणपती जर आवडले असतील तर इथे येऊन बुकिंग करा. एकदम सुंदर मूर्त आहेत. प्रसादनी फोटो वगैरे काढलाय आता. हे मित्रा, ती किती फूट आहे? हा मस्त आहे रे ही. बघा आई कसं तरी चालले. हे बघा इकडे काम चालू आहे. तर मित्रांनो, फायनली आपण प्रणय आर्ट्सला आलेले आहेत. तर आम्ही दरवर्षी इथून गणपती नेतो नवीनदा ह्याच्याकडून. आतमध्ये अजून काही गेलो नाही. दाखवतो तुम्हाला कोणकोणते नवीन यावर्षी बनवलेत मूर्ती. इकडे छोट्या मूर्ती आहेत. बघा हा गेल्या वर्षाचा आहे. मित्रांनो कशा मूर्ती आहेत बघा. मी निघालो तुम्ही येता का, साईबाबा. इकडे बुकिंग सुरू आहे बघा. सगळ्यात मोठा कशी आहे. काचला पण तरी मला थोडं कागद लावलाय बाहेर. गणपती प्रॉपर दिसतच नाही. तर मित्रांनो, आपण आता आलोय प्रणय आर्ट्सला. आम्ही दरवर्षी इथूनच गणपती घेऊन जातो. 4-5 गणपती आमचे असतात. हे बघा दगडूशेठ. बबले ही घे तू. दरवर्षीची विठू मावळी. जितेशला प्रश्न पडलाय नक्की कोणता गणपती घेऊ. आता माझा गणपती बुकिंग करतोय तो. आमचे अर्धे मेंबर मागे येतात ते पण. का बघा मित्रांनो, गेल्या वर्षी माझा हा गणपती होता. तर ओमकार बोलतोय का यावर्षी हा घे, थोडा चेंज. बघू आता काय बोलतात जितेश शेठ. हा पण मस्त आहे. तुम्हाला दगडूशेठ दाखवतो. या वर्षाची सगळ्यात सुंदर मूर्त हे बघा. हा बघा, आम्ही दरवर्षी गणपती प्रणय आर्ट्समधून घेऊन जातो. नवीनदा इकडे बसला आहे. यावर्षी काय सोय करता बघू आता. इकडे सगळे सन्मान चिन्ह आहेत. जितेश ओमकार इकडे बसलाय. पाहिजे ती मूर्त आम्हाला इथनं भेटते. तर मित्रांनो हे बघा, प्रणय आर्ट्सला आता बुकिंगसाठी खूप लोक वगैरे येतात. कारण की गणपतीची पेंटिंग वगैरे इथं खूप सुंदर असते. आम्ही दरवर्षी इथूनच घेऊन जातो. बघा गेल्या वर्षी हा होता माझा गणपती. दरवर्षीप्रमाणे विठ्ठल माऊली ह्या वर्षी सुद्धा आहे.
तिकडे प्रसाद माल तोटा मयूरला फोटो पाठवत आहे. प्रसाद करून टाक तू पण बुकिंग. आपले अर्धे मेंबर मागे आहेत, कधी येतात काय माहिती आता. आतमध्ये पण मूर्त्या आहेत, दाखवतो तुम्हाला. इथं विठू मावले. शंख बघा, शंख. हे बघा आमचं आता बुकिंग सुरू झाली इकडं नवीनदा. तर मित्रांनो, मयूर शेठचा व्हिडिओ कॉल आलाय, तो बोलतो आता बुकिंग करा मला पण. नाही दिला. तर मित्रांनो, माझा गणपती फायनली डन झाला. हा बघा, हा प्रणव आर्ट्समध्ये ओके काम केलाय माझा. आता ओमकारचा बघतो जाऊन. अन्वेषणी तर काय बघितलं वाटतं, तो उद्या येणार आहे. नवीनदा, माझा तू बुक केलाय, मी तुझा आभारी आहे. माझी तू पावती वगैरे करून टाक. मी आता डायरेक्ट येणार गणपती न्यायला. तर मित्रांनो, हे बघा नवीन आलाय यावर्षी प्रणव आर्ट्सला. साड्या आणल्यात, साड्या आमच्या नवीनदा. आणि हे बघा आता गौरीना बोलतो लावायच्या त्या. काय जेव्हा बघायला येऊ तेव्हा बघू आता गणपती न्यायला. जाम मोठी मीटिंग चालू आहे इकडं. तो लग्न वरात ऑर्डर वाजवाल का? तर हा बघा मित्रांनो, या वर्षीचा दगडू शेट एक नंबर केला डायरेक्ट नाद. प्रसादला अजून छत्री काय लावता नाही, ते थोरून टाकले डायरेक्ट, काही समज नाही. तर मित्रांनो, बुकिंग वगैरे आता माझ्या गणपतीची झाली. आता जितेशच्या जातो. ते बघा यावर्षी नवीनदा आणि जनरेटर पण घेतला बाबा, नाही ऐकत. जातो आता आम्ही दाभाड्यांकडं. ओमकारचा गणपती अजून बुकिंग झाला नाही, कारण की 4.5 फूट आहे बोलतो, काहीतरी भेटतच नाही. आणि अजून का अन्वेषचा पण 4.5 फूट आहे, तो उद्या येणार आहे. हे बघा काचत ठेवलेत. इकडे पेंटिंग चालू आहे. कसा काम आहे, टॉपचा हत्यार आहे सगळा इकडं. तर आमचा गणपती जिथेच बुक करतो येऊन सगळे इकडं. नाही तर तिकडं चहाची जाली दिसते ती बघ, पेंटिंग करताय बघ. मारो सफेदा नाही रे, हो विकलाच हिरवा आहे. किटवाला का? ओके. पाऊस पण जाम जोरात आलाय. ह्यो तर काय गाडीत ना निघत नाही, काय करताय काय नाही. तर मित्रांनो, या गणपतीचा धोतरबाला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये कसा आहे. एकदम सुंदर आहे, नवीन डिझाईन आहे यावर्षी. SN आर्ट्समध्ये आलोय मी आता. आतमध्ये अजून आहेत मूर्ती. पेंटिंग चालू आहे, पेंटिंग.
मित्रांनो कृष्ण बघा. इकडं मावशी पण पेंटिंग करायला बसल्यात आत्ताच. तर मित्रांनो हे भाऊ खास गणपती पाहण्यासाठी आले कोकणवरून. तेव्हा फोटोशूट चालू आहे त्यांचा. कोकणवरून आले ते एस एन आर्ट्सला आहेत आता. मगाशी प्रणय आर्ट्सला होते. आमच्या ते पार्टीत आहेत. पाटला का आमचं थोडीतच नव्हतं ते. जितेशला थोडा टेन्शन आला वाटतं. झाले आता आपण कुठं चाललो? अभय म्हात्रेकडे. ओमकारचा गणपती अजून परवा बुकिंग काय झाला नाही. पाऊस पण जाम पडत आहे. तर आता ओमकारचा गणपती बुकिंग करून येऊ. हे बघा मला असं वाटतंय दादा आता गणपती सुकवतोय. हे काय चालतोय काहीतरी माझं. मित्रांनो आता आपण आलो आहे ऋतुजा कला केंद्रामध्ये. तर सगळ्यात जास्त मोठे गणपती असतात. तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा मूर्त्या चालल्या. तर मित्रांनो हा गणपती आम्ही खास समीर पाटीलसाठी ठेवला आहे. बघा दरवर्षी त्याची हीच चॉईस असते. यावर्षी पण तोच. मामा काहीतरी करतात. बिया काय भरतात. हे बघा मित्रांनो मातीचा गणपती आहे. प्युअर माती. टॅम्पोत भरलेत. तर मित्रांनो आता आपण आलोय मयक कारखान्यामध्ये. हा बघा पेंटिंग करतो इकडं. तर मित्रांनो ओमकारनी 4.5 फूट गणपती बघितलाय. त्याचा डोकर काय तर चाललं आहे. लय भारी गणपती आहे. बघू घेतो तोच. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके शक्यता आहे का? तर आता बघू आपण पुढं गणपती. चला ट्रॉफिक लागले रे इकडं जास्तच आहे बघ गणपती. पाक पाक. तर आता ओंकारला गणपती बघायला आलोय. हे बघा जास्त मोठा आहे म्हणतो. एकच बाहेर गणपती आहे पण एकदम वस्तूच्या कडक. सुंदर एकदम. बघितलं आता मंगल मूर्तीमध्ये आलोय. आता बघू आता कसं गणपती आहे तिथं. कच्चे येते कच्चे. दादा किती फूट आहे? हे 4.25 आहे रे. हे बघा आपली गाडी इथे आहे मित्रांनो उभे. हे कुठं फिरतात काही समजत नाही. तर मित्रांनो सगळे दगडूशेठ आहे बघा. नुसता सोना. जिथेचा काय डोका चालत ना अजून. गणपती चॉईस आलाय पण म्हणतो जास्त मोठा आहे. हे बघा इथं पण मस्त मूर्त आहे. हे लले बघ कशी आहे बघ. तर या वर्षाची नवीन मूर्त ही आहे प्रणय आर्ट्सला. हे बघा मोर आणलाय नवीन. आतमध्ये मी नाही जायचो बा. माझा मोबाईल घेतील.
बाहेरच्याच बघा कसं येते बघा. तर मित्रांनो आता जातो आम्ही दुसरीकडे कुठेतरी नेतील, आता तिथे जातो. सुजय कला केंद्र तांबड शेट लावलोय आता आपण. तर मित्रांनो हा बघा ओंकारला हा गणपती पसंत आला आहे. 4.5 फूट आहे. मला पण आवडला आहे. डन करतो आज. मस्त आहे नाही का? अरे असं नको करू, घेऊन टाक. गेला तर परत लापडा होईल, भेटता नाही. मस्त आहे मित्रांनो. आता आपण हे बघा आलोय आता अमरापूरमध्ये. मस्त आहे बघा काम. आता जातो आम्ही दाभाडे मूर्ती कला केंद्राकडे. इकडे टाक रे. हे बघा पाऊस पक्का पडले. तर मित्रांनो आपण आता आलोय दाभाडे परिवार कला केंद्रामध्ये मूर्ती बघायला. अजून आम्ही कन्फ्यूज आहेत कोणती घ्यायची. माझी तर डन झाले फायनली. हा बघा दगडूशेठ बघा. हे 8 फूट आहे का रे? नुसता सोना आहे. पुढं ती तुला पसंत आले का? चल बघू लगे नाव वसंत ठेवू. चल ही बुक करून टाकतात. मस्त आहे बघ ही डन कर. काम 25 आहे बघ. सगळ्या त्याच मूर्ती आहे त्या. दाभाडे परिवार बोलल्यावर सगळा मोठा काम आहे रे यांचा. हे बघा राकेश चंद्रकांत दाभाडे. अरे माझं पण नाव राकेश चंद्रकांत आहे, फक्त गायकर पण होता. हे 2 भाऊ काहीतरी करतात अजून. तर मित्रांनो ही नवीन मूर्त या वर्षाची. ओंकारचा पण डॉला हिच्यावर आहे, अन्वेषचा पण आहे. नक्की कोण घेणार आहे आम्हाला पण काय आता समजत नाही. नक्की अन्वेष पारिंगाने बुक केले. ही एकदम भारी आहे मूर्त. 4.5 का 4 फूट आहे, पण नाद एकच आहे. देवीना अजून बराच टाइम आहे, पण देवी पण आल्यात वाटतं इथे बघा. तर लईच भारी आहे. अरे ही पण मस्त आहे. अक्षय नाव आहे रे. कडक. तर मित्रांनो हे बघा राकेश दादा इथं बसलेत. आम्ही त्यांच्या कारखान्याला आता आलोय. जितेशला ही मूर्त फायनली डन झाली आता. एकदम मस्त आहे. अरे की ती मूर्त अन्वेष घेत आहे त्याच्यामुळं कन्फ्युजन चालू आहे थोडा. कडक आहे एकदम. मला तर जाम आवडले. ती पण मस्त आहे. ती पण नवीन आहे या वर्षाची. ही पण नवीन आहे. तर मित्रांनो फायनली सगळ्यांचे गणपती डन झाले. अन्वेषचा, माझा आणि ओंकारचा. मयूरचा पण झाला आहे डन. आता आम्ही निघतो आमच्या घरच्या वाटेला. तर ओंकार बोलतो का पार्किंगला जाऊ. चला मग जेवायला. बघा टेम्पोत कसल्या मोठ्या मूर्त्या आहेत. यात आल्या 17. गौर सजवतात. केस वगैरे लावतात बघा. साडीला डन झाले. खतरनाक ना. तर मित्रांनो हे बघा पाऊस आल्यावर अशी गणपतींची वाट लागते. आता ते पुन्हा सुकवायला लागतील. हे बघा किती जोरात पाऊस आलाय. चलो गो टू होम. जाम पाऊस पडतोय रे. कारपाडा दुश्मी या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय. फेमस आहे ना इथला वडापाव. राज पाटील ना राजचा आडनाव. राज ठाकूर सॉरी राज. आम्ही काय गणपती आणायला आल्यावर इथंच येतो नाश्ता करायला ना. हे बघा पावसाने पण झोड घेतले रे. मस्त एकदम पडतंय बघ.